थांबा. तुम्ही दरवर्षी गुढीपाडवा साजरा करता, पण तुम्हाला हे माहीत आहे का? मराठी नवीन वर्ष 1 जानेवारीला नसतं आणि ते कोणीतरी ठरवत नाही. ते ठरतं आकाशातून. आणि 2026 हा गुढीपाडवा काही लोकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे तुमच्यासाठी 2026 मध्ये काय खास आहे. नमस्कार मंडळी, मी तुमची ॲस्ट्रो दोस्त के के, सौ कल्याणी कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. चला एक साधा प्रश्न. गुढीपाडवा नेहमी बदलत्या तारखेला का येतो? कारण आपण वापरतो तो कॅलेंडर आणि हिंदू पंचांग हे वेगळं आहे. गुढीपाडवा ठरतो सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालीवर. हा दिवस असतो फाल्गुन अमावास्येनंतरचा पहिला दिवस, म्हणजेच चैत्र शुक्ल पक्षाची सुरुवात. त्या दिवशी चंद्र नवीन ऊर्जेत प्रवेश करतो आणि सूर्य नवीन चक्राच्या दिशेने जातो. यालाच म्हणतात लुनिसोलर सिस्टीम. आता थोडक्यात समजून घेऊया पंचांग म्हणजे काय. पंचांग म्हणजे 5 गोष्टींचा संगम. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. या 5 घटकांवरच आपल्या आयुष्यातील शुभ आणि अशुभ वेळा ठरतात. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी. ही तिथी नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. चैत्र शुद्ध प्रतिपदा 19 मार्च 2026 गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच साजरी केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिषमध्ये सांगितल्याप्रमाणे हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, सोने खरेदी, वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा प्रारंभ इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्याला चैत्र नवरात्रचा आरंभ होतो. याला वासंतिक नवरात्र किंवा रामाचे नवरात्र असेही म्हणतात. आणि या दिवशी नवीन पंचांग वाचनाची परंपरा आहे, ज्याला म्हणतात पंचांग श्रवण. यातून आपल्याला कळतं संपूर्ण वर्षाचा अंदाज, ग्रहांची स्थिती आणि आपल्या जीवनावर होणारा प्रभाव. आता सर्वात महत्त्वाचा भाग, 2026 मध्ये काय खास आहे? या वर्षी ग्रहांची स्थिती, नवीन संधी आणि बदल घेऊन येत आहे. काही राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो, तर काहींनी निर्णय घेताना संयम ठेवणं गरजेचं आहे. आता पाहूया गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त. सकाळी सूर्योदयानंतर साधारण 6:53 ते 9 हा काळ गुढी उभारण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 12:50 हा देखील शुभ कार्यासाठी योग्य वेळ आहे. या वेळेत गुढी उभारणे, नवीन काम सुरू करणे आणि संकल्प करणे खूप शुभ फलदायी ठरते. पण थांबा, अजून महत्त्वाचं बाकी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले संकल्प आणि सुरू केलेली कामं संपूर्ण वर्षावर परिणाम करतात. गुढी उभारणे म्हणजे विजयाचं प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जेचं आमंत्रण. पंचांग श्रवण म्हणजे आपल्या भविष्यासाठी एक रोड मॅप. आता विज्ञान. गुढीवर लावलेला कडुलिंब शरीर शुद्ध करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. साखर गाठी जीवनात गोडवा आणण्याचा संदेश देतात आणि उंच गुढी विजय, प्रगती आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी साधे उपाय करा. सूर्याला अर्घ्य द्या. गुढी उभारून ओम ब्रह्मध्वजाय नमः अशी प्रार्थना करा. घराची स्वच्छता करून दीप लावा. 2026 मध्ये जुनं सोडा, नवीन स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण ग्रह दिशा दाखवतात, पण भविष्य आपण घडवतो. पुन्हा एकदा गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमची ॲस्ट्रो दोस्त के के म्हणजेच सौ कल्याणी कुलकर्णी. नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं भविष्य बदलू शकतं.